14 नोव्हेंबर 2023, वार आहे मंगळवार. तुमच्यासाठी घेऊन आलो आहे लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण. तर आजच्या या महत्त्वाच्या बातम्यामध्ये किंवा आजच्या अंकामध्ये आपण महत्त्वपूर्ण अशा हवा प्रदूषणाविषयी चर्चा करणार आहोत, ज्याला की आपण एअर पोल्युशन असं म्हणतो. त्याचबरोबर FRP इन डिटेलमध्ये या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया. या ठिकाणी जी न्यूज आहे ती न्यूज सर्वप्रथम पाहूया. शुद्ध हवेचे दिवाळे अशा प्रकारची न्यूज या ठिकाणी आहे. दिवाळी सणामध्ये मोठ्या प्रमाणावर फटाके फोडल्यामुळे मुंबई, दिल्ली, पुणे ही जी मोठी मोठी शहरे आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हवा प्रदूषण झाले आहे आणि ती एक आपल्या देशापुढील सध्या सर्वात मोठी प्रदूषणाची समस्या बनलेली आहे. त्याचबरोबर इतर कालावधीमध्येही दिल्ली असेल, मुंबई, पुणे, मुंबई जे महत्त्वपूर्ण महानगर शहरे आहेत त्या शहरामध्ये हवा प्रदूषण, एअर पोल्युशन ही एक खूपच घातक समस्या आज जगापुढे आणि एकूण भारतापुढे निर्माण झालेली या ठिकाणी आपल्याला दिसते. या न्यूजशी संबंधित जो काही आपला आजचा प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या शहरात हवा प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे. या ठिकाणी शहर नंबर 1 मुंबई, 2 दिल्ली, 3 नागपूर, 4 पुणे. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी वरील चारही शहरामध्ये आज हवा प्रदूषण किंवा एकूण प्रदूषण जे आहे याची समस्या खूपच गंभीर झालेली आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. परिणामी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक डी, केवळ 1, 2, 3 आणि 4 बरोबर. तर अशा प्रकारे या ठिकाणी जी हवा प्रदूषण असेल, जल प्रदूषण असेल, मृदा प्रदूषण असेल किंवा इतरही जी काही प्रदूषणाचे प्रकार आहेत यांनी खूप मोठी गंभीर समस्या आज आपल्या पुढे निर्माण केली आहे. या ठिकाणी नेमकं वायू प्रदूषण आपण कशाला म्हणतो त्या संबंधित माहिती दिली आहे. वायू प्रदूषण तेव्हा उद्भवते जेव्हा वायू किंवा वायूचे कण व वायूमध्ये जे काही जैविक अणू आहेत यांचा समावेश होतो आणि हे जे पदार्थ आहेत जेव्हा मानवी जीवनासाठी किंवा मानवी आरोग्यासाठी हानिकारक बनतात आणि त्यांचे जे काही प्रमाण आहे ते वातावरणामध्ये एका पर्टिक्युलर लेवलपेक्षा जास्त होते त्याला आपण त्या ठिकाणी हवा प्रदूषण किंवा वायू प्रदूषण असे म्हणतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी हवा प्रदूषण, एअर पोल्युशन ही एक गंभीर समस्या आज आपल्या पुढे महानगरामध्ये निर्माण झालेली दिसत आहे. पाहूया पुढची न्यूज. पुढची जी न्यूज आहे ती FRP संदर्भात आहे. न्यूज अशी आहे, कोल्हापुरात ऊस दर आंदोलनात भडका. तर या ठिकाणी पहा FRP हे एक MSP प्रमाणे आहे, मिनिमम सपोर्ट प्राइस, ज्याला की आपण किमान आधारभूत किंमत असे म्हणतो. किमान आधारभूत किंमत तांदूळ असेल, गहू असेल, ज्वारी, बाजरी, कापूस अशा प्रकारची जी काही पिके आहेत यांना आपण MSP जाहीर करत असतो. अगदी सेम त्याच प्रकारे ऊस या पिकासाठी FRP हे आहे. FRPचा जो फुल फॉर्म आहे फेअर रिम्युनरेटिव्ह प्राइस असं त्याला म्हणतात. या ठिकाणी जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहितली. मग या ठिकाणी FRP संदर्भात जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया. प्रश्न असा आहे, ऊसाच्या रास्त आणि किफायतशीर किंमत FRP संदर्भात खालील विधाने विचारात घ्या अशा प्रकारचा तो प्रश्न आहे. ज्या ठिकाणी विधान 1, कृषी खर्च आणि किंमत आयोगाने, ज्याला की आपण कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइस याकडून त्याला मान्यता दिली जाते. कृषी खर्च आणि किंमत आयोगाकडून याला मान्यता दिली जाते म्हणजे FRP ला मान्यता दिली जाते अशा प्रकारचं आपलं पहिलं विधान आहे. विधान क्रमांक 2 पाहूया. ज्यूटसाठीही ते जाहीर केलं जातं म्हणजे ज्यूट हे जे पीक आहे यालाही FRP जाहीर केली जाते अशा प्रकारचं विधान 2 आहे. तर मित्रांनो या ठिकाणी केवळ ऊस या एका पिकासाठीच या ठिकाणी FRP जाहीर केली जाते, ज्यूट या पिकासाठी FRP जाहीर केली जात नाही. म्हणजेच विधान 2 या ठिकाणी चूक असेल आणि विधान 1 अगदी बरोबर आहे. FRP ला मान्यता देण्याचं कार्य कृषी खर्च आणि किंमत आयोग, ज्याला की आपण कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइस म्हणतो, याच्याकडून ती या ठिकाणी मान्यता दिली जाते. आता इन डिटेलमध्ये FRP म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. FRP ही सरकारने जाहीर केलेली किंमत आहे. हा पहिला पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. FRP कोण जाहीर करतं तर सरकार. हा सर्वाधिक पहिला महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आहे. जी साखर कारखाने शेतकऱ्यांना खरेदी केलेल्या ऊसासाठी देण्यास बांधील असतात
म्हणजे जे काही साखर कारखाने आहेत, जो काही ऊस शेतकऱ्याकडून ते खरेदी करतात, जो ऊस खरेदी केला आहे त्या ऊसाची रक्कम म्हणजेच FRP आणि कारखान्यावर ती बांधील असते. हे 3 पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. पुन्हा एकदा सुरुवातीची जी लाईन आहे ती समजून घेऊया, म्हणजेच आपल्याला FRP म्हणजे काय हे या ठिकाणी व्यवस्थित प्रकारे समजून येईल. फॉर एक्झाम्पल एक्स नावाचा कारखाना आहे. मग या कारखान्याला ऊसाची आवश्यकता आहे आणि ए नावाचा जो काही शेतकरी आहे तो काय करतो, या ऊसाच्या कारखान्यामध्ये स्वतःचा ऊस देतो. ए या शेतकऱ्याने एक्स नावाच्या कारखान्यामध्ये ऊस दिला असता जो ऊस ए या शेतकऱ्याने एक्स कारखान्यामध्ये दिला आहे त्याला काही ना काही त्या ऊसाचा परतावा द्यावा लागेल. म्हणजे जे काही ऊस तो कारखाना घेऊन आला आहे त्या कारखान्याला त्याला काही ना काही मोबदला किंवा पैसा द्यावा लागेल आणि जो की बंधनकारक असतो. आणि जो दर आहे, जी किंमत आहे त्याच्या मालाची, ती सरकारकडून, ती गव्हर्नमेंटकडून ठरवली जाते. मग अशा प्रकारची जी काही प्रोसेस आहे याला आपण FRP असे म्हणतो. मग या ठिकाणी जे काही साखर कारखाने आहेत ते शेतकऱ्यांसोबत एक करार करू शकतात. या कराराअंतर्गत जी काही FRP आहे ती शेतकऱ्यांना हप्त्याच्या स्वरूपात म्हणजे टप्प्याटप्प्याने देता येईल, अशा प्रकारचा करार शेतकऱ्यांच्या सहमतीने साखर कारखाने त्या ठिकाणी करू शकतात. या ठिकाणी FRP अंतर्गत जे काही पेमेंट करायचे आहेत ते पेमेंट देण्यामध्ये जर साखर कारखान्यांनी विलंब केला असेल तर प्रतिवर्षी 15% व्याजदराने शेतकऱ्यांना तो पैसा त्या ठिकाणी परत करावा लागेल. आणि अशा परिस्थितीत जर साखर कारखान्यांनी तो पैसा शेतकऱ्यांना दिला नाही तर त्या परिस्थितीमध्ये साखर आयुक्त कारखान्यांची मालमत्ता जप्त करू शकतात आणि शेतकऱ्यांचा जो काही पैसा आहे ते त्या ठिकाणी ते परत करू शकतात. अशा प्रकारच्या काही महत्त्वपूर्ण तरतुदी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी FRP मध्ये करण्यात आल्या आहे. या ठिकाणी जी काही FRP आहे ती पेमेंट म्हणजेच अत्यावश्यक वस्तू कायदा इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट 1955च्या अंतर्गत जाहीर केली जाते. म्हणजे जी FRP जी काही पेमेंट आहेत ते पेमेंट वस्तू कायदा म्हणजे इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट 1955च्या अंतर्गत ते जाहीर केले जातात. हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर शुगर केन कंट्रोल ऑर्डर 1966च्या अंतर्गत यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य केलं जातं. हाही पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. हे 2 पॉईंट या ठिकाणी या लाईनमध्ये आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, जे की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. मग या ठिकाणी किती वेळामध्ये तो ऊस जो कारखान्याला गेला आहे त्या ऊसाचं बिल भेटलं पाहिजे, त्या ऊसाचा पैसा भेटला पाहिजे. शेतकऱ्याचा ऊस कारखान्याला गेल्यानंतर 14 दिवसाच्या आत शेतकऱ्याला त्याच्या ऊसाच्या पिकाचे पैसे भेटले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल 1 जानेवारीला जर शेतकऱ्याचा ऊस X या कारखान्यामध्ये गेला असेल तर या ठिकाणी 14 तारखेपर्यंत त्या ऊसाचे पूर्ण बिल त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला भेटले पाहिजे. त्या ऊसाचा पूर्ण किंमत त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला भेटली पाहिजे असं FRP मध्ये सांगण्यात आले आहे. मग या ठिकाणी जी काही FRP आहे त्याची शिफारस करण्याचं कार्य कोण करतं तर कृषी खर्च आणि किंमत आयोग या ठिकाणी FRP ची शिफारस करण्याचं कार्य करतो, ज्याला की आपण कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट आणि प्राइस असे म्हणतो. आणि ही जी शिफारस आहे ती सरकारवर बंधनकारक नसते. ही जी शिफारस आहे ती सरकारवर बंधनकारक नसते. हा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, तो तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर जी FRP आहे आपण म्हटलं की सरकारकडून जाहीर केली जाते. अगदी बरोबर आहे. सरकारच्या अंतर्गत आर्थिक व्यवहारावरील जी काही कॅबिनेट समिती आहे, ज्याला की आपण कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर, जिचे की अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात, यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअरकडून या ठिकाणी FRP जाहीर केली जाते. FRP संदर्भात जी महत्त्वपूर्ण समिती आहे त्या समितीचं नावही या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, रंगाराजन समिती, जी की ऊस उद्योगाची पुनर्रचना करण्यासाठी त्यावेळी नेमण्यात आली होती आणि त्या समितीने FRP चा अहवाल दिला होता. चलूया पुढे इन डिटेलमध्ये आपण चर्चा करणार आहोत की जी काही FRP आहे ती कोणकोणत्या घटकाचा आधार घेऊन ठरवली जाते. तर या ठिकाणी ऊसाचं उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्याला किती प्रमाणात खर्च येतो हा एक पहिला आधार आहे. त्याचबरोबर पर्यायी जी पिके आहेत, इतर जी पिके आहेत आणि शेतमालाच्या किमतीचा जो काही सध्या सामान्य कल आहे, या
चा उत्पादनाला मिळणारा परतावा किती प्रमाणात आहे ही गोष्ट या ठिकाणी गृहीत धरली जाते। त्याचबरोबर ग्राहकांना रास्त दरामध्ये साखर किती दरामध्ये भेटल या दराचाही या ठिकाणी विचार करून FRP ठरवली जाते। त्याचबरोबर साखर उत्पादकाकडून ऊसापासून उत्पादित केलेली जी काही साखर आहे ती साखर कोणत्या किमतीला विकली जाते त्या किमतीचाही या ठिकाणी विचार केला जातो। त्याचप्रमाणे ऊसापासून साखरेची निर्मिती किती प्रमाणात होते हा आपला या ठिकाणी पुढचा पॉईंट आहे। त्याचबरोबर ऊसापासून साखरेची निर्मिती करत असताना विविध प्रकारची बायो प्रोडक्ट्स भेटतात, ज्यामध्ये मोलॅसिस असेल, बॅगॅस असेल, प्रेस मड असेल, अशा प्रकारची ही बायो प्रोडक्ट्स असतात। मग या प्रोडक्ट्सपासून साखर कारखान्याला किती प्रमाणात परतावा भेटतो याचाही या ठिकाणी विचार केला जातो। आणि त्याचबरोबर ऊस उत्पादनामध्ये किती प्रमाणात जोखीम आहे, या ठिकाणी ऊस उत्पादन खर्च किती, या सर्व घटकाचा या ठिकाणी इन डिटेलमध्ये आधार घेऊन FRP ठरवली जाते। मग या ठिकाणी जी काही FRP आहे ती कशा प्रकारे दिली जाते हाही पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचा आहे। ऊसापासून साखरेची रिकव्हरी किती होते या रिकव्हरीचा आधार घेऊन या ठिकाणी FRP ही दिली जाते। म्हणजेच या ठिकाणी उत्पादित साखर विरुद्ध गाळप केलेला ऊस यांचे गुणोत्तर या ठिकाणी लक्षात घेतले जाते। रिकव्हरी जितकी जास्त असेल तितकी FRP ही जास्त असेल। हा जो रिकव्हरीचा पॉईंट आहे तो जरा या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। या ठिकाणी फॉर एक्झाम्पल 1 टन जो ऊस आहे त्या ऊसापासून किती किलो साखर निघते, तर फॉर एक्झाम्पल या 1 टन ऊसापासून 100 kg साखर निघते। मग या ठिकाणी जर 1 टन ऊसापासून 110 kg साखर निघत असेल तर या ऊसाला जास्त FRP भेटेल। जर 1 टन ऊसापासून केवळ 90 kg साखर भेटत असेल तर या ठिकाणी या ऊसाला कमी FRP भेटेल, म्हणजे कमी किंमत भेटेल। अशा प्रकारे या ठिकाणी FRP ठरवली जाते। म्हणजे जो काही ऊस आहे तो किती प्रमाणात साखर देतो त्या साखरेवर या ठिकाणी FRP अवलंबून असते। या ठिकाणी जी काही FRP आहे ती ऊस या पिकाला आपण देतो। मग त्या ऊस या पिकाविषयी थोडीफार माहिती असणं आपल्याला गरजेचे आहे। ऊस पिकाच्या उत्तम वाढीसाठी उष्ण व दमट हवामान फायदेशीर असते, ज्या ठिकाणी 21 ते 27 सेल्सिअस तापमान आवश्यक असते। या ठिकाणी पावसाची आवश्यकता 45 ते 100 सेंटीमीटरच्या आत असते। मातीचा जो काही प्रकार आहे या ठिकाणी जी काही चिकन माती आहे, ज्या ठिकाणी पाण्याचा चांगला निचरा होतो, अशा जमिनीमध्ये ऊस हे चांगल्या प्रकारे येऊ शकते। आपल्या देशामध्ये सर्वोच्च ऊसाचं उत्पादन घेणारी जी काही राज्य आहे त्या राज्यामध्ये आपण उत्तर प्रदेश पाहू शकतो, आपला महाराष्ट्र पाहू शकतो, कर्नाटक, तमिळनाडू आणि बिहार या राज्यांचा या ठिकाणी समावेश होतो। आणि भारताविषयी जर बोलायचं झालं तर भारत हा ब्राझील नंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ऊस उत्पादक देश आहे। हा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। यावर सरळ आयोगाकडून क्वेश्चन येऊ शकतो। ऊसाबरोबरच ऊसापासून साखर, गूळ, खडीसाखर, मोलॅसिस हे काही प्रमुख उत्पादने आहेत जी की भेटतात। ऊस उत्पादक आणि साखर उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी एक सरकारी उपक्रम आहे, त्या उपक्रमाविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, ज्याचं नाव आहे स्कीम फॉर एक्सटेंडिंग फायनान्शियल असिस्टन्स टू शुगर अंडरटेकिंग। तर या ठिकाणी जे काही ऊस उद्योग आहे आणि ऊस उत्पादक शेतकरी आहेत यांना एक प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी सरकारकडून हा उपक्रम राबवला जात आहे। या ठिकाणी जो पहिला प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस केला तो प्रश्न या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। पाहूया आजची शेवटची न्यूज, जी की PM कुसुम या योजने संदर्भात आहे। न्यूज अशी आहे, PM कुसुम योजनेत महाराष्ट्र अव्वल। या न्यूजचा आधार घेऊन या ठिकाणी जो काही आजचा आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया। खालील विधाने विचारात घ्या। हा प्रश्न UPSC 2016च्या एक्झाम मध्ये विचारला गेला आहे, तोच प्रश्न या ठिकाणी आज आपण घेतलेला आहे। या ठिकाणी विधान 1, 2015 मध्ये युनायटेड नेशन क्लायमेट चेंज कॉन्फरन्समध्ये इंटरनॅशनल सोलार अलायन्स लॉन्च करण्यात आली, हे पहिलं विधान आहे। विधान 2, इंटरनॅशनल सोलार अलायन्समध्ये संयुक्त राष्ट्रातील सर्व सदस्य देशांचा समावेश होतो। तर या ठिकाणी मित्रांनो केवळ विधान क्रमांक 1 बरोबर आहे। 2015 मध्ये पॅरिस या ठिकाणी जी काही युनायटेड नेशनची क्लायमेट चेंजवर आधारित कॉन्फरन्स झाली त्या कॉन्फरन्समध्येच
भारताच्या सहयोगाने किंवा भारताच्या पुढाकाराने सोलार अलायन्स लॉन्च करण्यात आली होती। आणि या ठिकाणी जे हे सोलार अलायन्सचे सदस्य देश आहेत ते विषुववृत्ताच्या आसपासच्या पट्ट्यामध्ये जे काही देश येतात ज्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश अतिशय तीव्र पडतो या पट्ट्यातील देश या ठिकाणी इंटरनॅशनल सोलार अलायन्सचे सदस्य असतील। भारत आणि फ्रान्स या दोन देशांनी या ठिकाणी महत्त्वपूर्ण भूमिका या इंटरनॅशनल सोलार अलायन्समध्ये बजावली होती। म्हणजे या ठिकाणी युनायटेड नेशनचे की जे काही संयुक्त राष्ट्र आहे यातील सर्व सदस्य या देशांचा या ठिकाणी सदस्य म्हणून समावेश होत नाही। म्हणजे या ठिकाणी केवळ पर्याय क्रमांक ए म्हणजे फक्त विधान क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 14 नोव्हेंबरचं जे काही आपले महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण केलं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, व्हिडिओ समेत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचे। आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत आणि जे काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षा तयारी करत आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला शेअरही करायचं आहे। आपल्या व्हिडिओला न विसरता या ठिकाणी सबस्क्राइब करायचे आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली जी काही आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्या लिंकलाही त्या ठिकाणी जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या लिंक आणि त्याचबरोबर ज्या काही नवनवीन अपडेट आहेत त्याही तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।